4 रुग्णवाहिकेतून 10 मृतदेह मुस्ताफाबादच्या गल्लीत आणले गेले। त्यात 3 मुलांचा समावेश होता। स्थानिकांच्या गर्दीत या रुग्णवाहिका वाट काढत पोहोचल्या तेव्हा त्यातील मृतदेह बाहेर काढतानाच सगळ्यांचे डोळे पाणावले। घरमालक तहसीन यांचा मृतदेह सर्वात आधी बाहेर काढला। त्यानंतर त्यांचा मुलगा नाजिम, 2 सून चांदणी व शाहीन, नातू अनस, आफरीन यांच्यासह भाडेकरू नावेद, रेश्मा यांचाही मृतदेह आणण्यात आला। या मृतदेहांच्या अंत्ययात्रेत 2000 लोकांनी गर्दी केली होती। या दुर्घटनेत वाचलेल्या तहसीन यांचा मुलगा चांद हा धाय मोकलून रडत होता। तहसीन यांच्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबात आता पत्नी जिनत, मुलगा चांद, मोठी सून आणि 5 नातवंडे आहेत। दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहांचा पोस्टमॉर्टम जीटीबी रुग्णालयात करण्यात आले। कुटुंबाचं सर्व काही उद्ध्वस्त झालं। अशावेळी हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णवाहिकेची सोय तुम्हीच करा असं नातेवाईकांना सांगितलं। मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबियांकडे पैसे नव्हते। प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची सोय न झाल्यानं लोकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। दिल्लीच्या मुस्तफाबाद इथं इमारत कोसळल्यानं आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला। या अपघातातील 3घांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 मजली रहिवासी इमारत अक्षरशः पत्त्यासारखी कोसळली, ज्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले गेले। काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। दरम्यान दिल्लीतील मुस्तफाबादच्या या घटनेमुळे दिल्ली महापालिका जागी झाली आहे।